आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त महिला भगिनींना काय संदेश देणार? 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हा दिवस खरं म्हणजे सर्व महिलांसाठी जागतिक स्तरावर महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर एक बालिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो. या सुंदर अशा या दिवशी मी सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि या आपल्या सर्व महिलांना त्यांनी जो काही संदेश दिलेला आहे तो जो संदेश आहे तो आपण व्यवस्थितरित्या पालन करतो आहे त्याचं. आणि आपण बघतोय की त्यांच्या ज्या शैक्षणिक क्रांती जी ज्यांनी घडवली आहे त्या शैक्षणिक क्रांतीमुळे आज महिला ह्या देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आघाडीवरती आहे आणि तिथे सुद्धा त्या अतिशय उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. तर सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने त्यावेळेच्या समाजाला प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या या सावित्री आजच्या या परिस्थितीमध्ये समाजाला प्रत्युत्तर देत आहेत आणि मोठ्या धैर्याने प्रत्येक समस्येला लढत सामोरे जात आहे. तर असेच त्यांचे धैर्य पुढेही चालत राहू आणि अशाच वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती त्या कार्यरत हो अशी मी इथे इच्छा व्यक्त करते आणि थांबते. आहोत की अनुराधा इंग्लिश स्कूल चिखली येथे आपण आहोत आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी इथे झालेला आहे. आदरणीय सौ डांगे मॅडम आपल्या सोबत आहेत. आजचा कार्यक्रम कसा झाला ताई? आमच्या अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही प्रत्येक सहशालेय उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवत असतो. त्यामध्येच आज एक सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. तर आमच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थी, माध्यमिक वर्गातील विद्यार्थी या दोघांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा केला. त्यामध्ये काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा केली आणि माध्यमिक वर्गातील सारा धंदा या विद्यार्थिनींनी तर सावित्रीबाई फुलेंचा एक पात्री प्रयोग अतिशय छान प्रकारे सादर केला. तसेच आमच्या विद्यार्थ्यांची भाषणं झाली, त्यांनी त्याच्यातून चांगली अशी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे नारायणी रांगे आणि सुवर्णा बिनीवाले या मॅडमनी आमच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आधारित अशी जी माहिती आहे तर ती अतिशय उत्तम रीतीने वाचन त्याचं केलं आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले तर विद्यार्थ्यांनी त्याची अचूक उत्तरं दिली आणि त्याची आम्ही त्यांना बक्षिसं सुद्धा दिले. तर असे शालेय उपक्रमांबरोबर सहशालेय उपक्रम पण आमच्या अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल CBSE स्कूलमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे होत असतात. आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे जे विचार आहेत, शिक्षणाची गंगा त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. कारण की प्रथम शिक्षिका त्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत आणि तोच आदर्श घेऊन या ठिकाणी जगभरामधले जे शिक्षक मंडळी जी आहे त्यांना काय समुपदेशन संदेश देणार आजच्या दिनी? आता ऍक्च्युअली आमच्या शाळेच्या ज्या स्कूल कमिटीच्या अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सौ वृषालीताई बोंद्रे, त्यांनी पण आम्हाला आज हेच विचार म्हणजे सावित्रीबाई फुलेंचे जे शिक्षण विषयक विचार आहेत तर ते शिक्षण विषयक विचार आपण आपल्या आचरणात आणायचे आणि प्रत्येक ठिकाणी मुलींना संधी द्यायची. मुलींना ज्या ज्या ठिकाणी चांगल्या संधी मिळत असतील त्याचा त्यांनी उपयोग करायचा आणि आपली प्रगती करायची, हे आम्ही सांगू इच्छिते. आज आपण सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने या सोबत यांच्यासोबत संवाद केलेला आहे, जेणेकरून आज आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी लोक या ठिकाणी वाचत नाहीत आणि आत्मसात करत नाहीत. हाच एक प्रयत्न या ठिकाणी छोटासा आहे की कुठेतरी सावित्रींच्या, जिजाऊंच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या ज्या लेखी आहेत, कारण की मुळात आपला हा जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेखी ज्या आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत असं या ठिकाणी दिसून येत आहे.